राज्यात महायुतीची पुन्हा एकदा सत्ता आली आहे। उद्या मंत्रिमंडळाची शपथ होईल आणि सरकारचा कारभार सुरू होईल। मात्र या नव्या मंत्रिमंडळात रायगड जिल्ह्यातील कोणाचा नंबर लागेल? शिवसेना आणि भाजपच्या 2 आमदारांनी विजयाचा चौकार मारलाय। यापैकी कोण? याकडे रायगडकरांचं लक्ष लागून राहिलंय। रायगड जिल्ह्यात भाजपचे 3, शिवसेनेचे 3 आणि राष्ट्रवादीचा 1 असे महायुतीचे 7च्या 7 आमदार पुन्हा निवडून आले आहेत। यामध्ये महाडचे आमदार भरत गोगावले आणि पनवेलचे प्रशांत ठाकूर सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत। त्यामुळे या दोघांचाही मंत्रिपदासाठी दावा असू शकतो। पेणचे आमदार रवींद्र पाटील सलग नसले तरी तिसऱ्यांदा निवडून आले आहेत। अलिबाग हा शेकापचा बालेकिल्ला शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी 2दा उद्ध्वस्त केलाय। महेंद्र थोरवे यांच्या विरोधात घटक पक्षाने समस्या निर्माण करून अडथळा निर्माण केला होता। त्या परिस्थितीतही ते दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत। उरणचे आमदार महेश बालदी आणि श्रीवर्धन मधून अदिती तटकरे हे देखील दुसऱ्यांदा निवडून आले आहेत। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे महायुतीचे सरकार बनताना तिन्ही घटक पक्षांना मंत्रिपद विभागली जातील। राष्ट्रवादीच्या कोट्यातील 1 मंत्रिपद पुन्हा अदिती तटकरे यांना मिळेल हे जवळपास निश्चित आहे। राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे हे कारण आहेच, परंतु मागच्या मंत्रिमंडळात अदिती तटकरे यांच्या खात्यामार्फत राबवलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही खूप गाजली होती। या योजनेमुळे महायुतीला हे चांगले दिवस बघायला मिळाले आहेत असं महायुतीच्या नेत्यांनी बोलून दाखवलंय। त्यामुळे अदिती तटकरे यांच्या रूपानं एक लाल दिवा तरी रायगडला मिळणार अशी चर्चा आहे। यानंतर आमदार भरत गोगावले यांचा नंबर येतो। मागच्या मंत्रिमंडळात त्यागमूर्ती बनलेले गोगावले यांना शेवटपर्यंत मंत्रिपद मिळालं नाही। शिंदे सरकार नीट चालावं ही त्यांची या मागची भावना होती। त्यांनी शिवून ठेवलेला कोट हा मस्करीचा विषय ठरला होता। बराच अपमान त्यांना सहन करावा लागला होता। नव्या मंत्रिमंडळात मात्र गोगावले यांना एकनाथ शिंदे मानाचं पान देतील अशी अपेक्षा शिवसेना कार्यकर्त्यांना आहे। पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी देखील चौथ्यांदा विजय संपादित केलाय। या 4 टर्म मध्ये एकदा सिडकोचं अध्यक्षपद त्यांना देण्यात आलं होतं, मात्र यावेळी त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल अशी देखील चर्चा आहे। शेकापचा गड 2दा खालसा करणारे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचंही नाव चर्चेत आहे। एकंदरीत महायुतीमध्ये 3 प्रमुख पक्ष असले तरी हे तिन्ही पक्ष प्रत्येकी 1 याप्रमाणे रायगड जिल्ह्यासाठी मंत्रिपद देतील का? एका जिल्ह्यात किती पद द्यायची असा विचार पक्ष पातळीवर केला जाईल। रायगडकरांमध्ये कुणाला लाल दिवा मिळणार याचीच सध्या चर्चा सुरू आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।